Now that I've found the only way to... वेलकम बॅक मित्रांनो. 100Kच्या घवघवीत यशानंतर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या एका व्लॉगमध्ये, नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि म्हटलं आता व्हॅलेंटाईन्स वीक ऑलमोस्ट संपायला आलेलं आहे. आणि तुमच्यासाठी जर तुम्ही आज 14 फेबला बघताय, ज्या दिवशी हा व्लॉग रिलीज होतो आहे, तर तुमच्याकडे आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. तर सर्वांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तर म्हटलं व्हॅलेंटाईन्स डे फायनली आलेला आहे. तर विचार आला मी एक स्वीट डिश बनवेन, प्रॉपर व्हॅलेंटाईन्स स्पेशल डिश. आणि ती अशी डिश आहे की खूप पटापट बनते. अंडर 30 मिनिट्समध्ये ती तुमची डिश बनवून तयार होते. तर आज व्हॅलेंटाईन्स डेच्या सुनहरे मौके पे तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईन्सला, भले ती असेल किंवा तो, तुम्ही तुमच्या हाताने स्पेशल व्हॅलेंटाईन्स डे डेझर्ट बनवून तुमच्या पार्टनरला देऊ शकता. ब्लॉग एंडपर्यंत बघा. मेजवानीचाच पार्ट आहे, पण व्हॅलेंटाईन स्पेशल पार्ट असणार आहे आजचा. तर वेळ न घालवता आपण 2 डिश बनवतोय आज. एक म्हणजे मग ब्राउनी आणि दुसरी म्हणजे स्ट्रॉबेरी कस्टर्ड पुडिंग. दोन्ही डिशेस खूप सोप्या आहेत, पटापट बनतात. त्याचे इन्ग्रेडियंट्स आपल्याकडे डेली यूजमध्ये घरी असतातच असतात. त्याच्यातनंच एक युनिक अशी डिश बनवतोय मी. आणि आता थंडीचा पण सीझन चालू आहे, स्ट्रॉबेरी सगळीकडे अवेलेबल आहेत, म्हणून स्ट्रॉबेरी पुडिंग. तर वेळ न घालवता आपण पटापट सुरू करूया आपल्या रेसिपीकडे. तर आपली पहिली डिश आपण बनवतोय ती म्हणजे मग ब्राउनी. लेजिट मगामध्ये आपण ब्राउनी बनवणार आहोत आणि त्या ब्राउनीवर आपण आईस्क्रीम टॉप करणार आहोत. आता ह्यासाठी लागणारं साहित्य खूप सोपं आहे, खूप इझी आहे, बघून घेऊया. तर ह्यासाठी लागणारं साहित्य सगळं मी समोर मांडून ठेवलेलं आहे. मग ऑब्व्हियसली मगामध्ये ब्राउनी बनवतोय तर मग लागेलच मैदा, साखर, ब्राऊन शुगर. ही लाईट ब्राऊन शुगर आहे, जेणेकरून ब्राउनीमध्ये थोडासा चुई टेक्स्चर येतो. कुकीजमध्ये पण ही ब्राऊन शुगर घालतात. दूध घेतलेलं आहे आपण, डार्क चॉकलेट चॉप करून घेतलेलं आहे, बटर घेतलेलं आहे आणि कोको पावडर. इकडे व्हॅनिला एसेन्स घेतलेलं आहे मी, हॅगनदासचं व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेलं आहे आणि काहीच नाही, एवढंच आहे. लेजिट ह्याला फक्त आपण मिक्स करायचं आहे. मिक्स करून ह्याला मायक्रोवेव्ह करायचं आहे. 1 ते 1.5 मिनटामध्ये ही ब्राउनी तयार होते आणि रेडी टू सर्व. ब्राउनीवर टॉप करायला आपल्याकडे आहे चॉकलेट सिरप. ते फ्रीजमध्ये ठेवले आहे मी, जेव्हा सर्व करू तेव्हा ते दाखवेन तुम्हाला. We can do better. We could be chasing dreams. We know what's right and we know how it feels. Yeah, we can do better. We can make a change for real. Yeah, we can do a lot better. We can be facing fears. We know what's up and we know how to get there. Yeah, we can be stars. We can be the best. Just put us to the test and we'll show the world there's another way. तर अशा प्रकारे आपण इकडे बघू शकता, मगमध्ये आपण पूर्ण रॉ मटेरियल प्रेप करून ठेवलेलं आहे. आणि खूप सोपं आहे. सगळे तुम्हाला मी जे इन्ग्रेडियंट सांगितले ते ह्या एका मगामध्ये सेट होतात. मी मग पण मोठ्या साईजचा मग घेतलेला आहे, लेजिट माझ्या फेसच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्ही बघू शकता. आणि ह्याला आपण आता मायक्रोवेव्ह करू 1 ते 1.5 मिनटं. आता याच्यावर मी डायरेक्ट मायक्रोवेव्ह नाही करणार आहे. याच्यावर मी एक 4-5 तुकडे मी चॉकलेट्सच्या लावतो आहे. त्याच्यानंतर मग मी मायक्रोवेव्ह करेन. We could be making moves. We know what time it is and we know just what to do. Yeah, we could be on top and we know it's true. If we just give up. क्या बात आहे. तुम्ही बघू शकता ब्राउनी तयार आहे. हां, तर आता एवढी गरम सर्व करू शकता तुम्ही, पण आय विल प्रेफर त्याला 1-1.5-2 मिनटं तुम्ही त्याला रेस्ट करा. त्याच्यावर आईस्क्रीमचा एक स्कूप टाका आणि मग तुम्ही खा. पण ह्यामध्ये मी एक ट्विस्ट करतो आहे आज, ते म्हणजे आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. तर व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने मला काहीतरी पिंक कलर हवा होता याच्या बॉर्डरला, म्हणून मी स्ट्रॉबेरीज आणल्यात. स्ट्रॉबेरी याच्या कॉर्नरला मी टॉप करणार आहे
आणि सेंटरला आईस्क्रीम आणि वरनं चॉकलेट ड्रिझल. क्या बात आहे. तर सर्व करूया आपली मग ब्राउनी. तर मित्रांनो, आपली पहिली डिश तयार आहे, ते म्हणजे मग ब्राउनी. आणि दिसायला इतकी बाप दिसते आहे आणि आय कांट रेजिस्ट टू ईट इट. आता मी पहिला खाऊन घेतो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो कसा विषय आहे ते. ओहो, ओ भाई, रेस्टॉरंट पण फेल आहे, इतकं बाव झालं आहे. थंडगार आईस्क्रीम, ऑब्वियसली आईस्क्रीम हे थंड असणारच. आणि ही गरम ब्राउनी, एगलेस ब्राउनी आहे, दॅट इज द वन बिगेस्ट थिंग. आणि हे स्ट्रॉबेरी, फ्रेश कट स्ट्रॉबेरी, हे तिघांचं जे कॉम्बो आहे ना मित्रा, वा. तुम्ही नक्की ही डिश ट्राय करा तुमच्या व्हॅलेंटाईनसाठी. तर आता हा घास खाऊन आपण वळूया पुढच्या रेसिपीकडे. A few minutes later. तर ही आहे दुसऱ्या डिशची प्रेप. तर दुसरी डिश मी म्हणालो तसं स्ट्रॉबेरी कस्टर्ड पुडिंग बनवतो आहे आपण. आणि आपण या अशा सुंदरशा कस्टर्ड बोलमध्ये सर्व करणार आहोत. काय भारी आहे यार, एक नंबर. हां, तर त्याचं रॉ मटेरियल, त्याचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे खूप सोपे आहेत, खूप थोडेसेच आहेत. दूध घेतलेलं आहे आपण, होल मिल्क दूध घेतलेलं आहे. मी इकडे बिस्किट्ससाठी मी हाईड अँड सीक बिस्किट घेतलेले आहेत. कॉफी पावडर आहे, स्ट्रॉबेरी चॉप केलेली, स्ट्रॉबेरी स्लाईस केलेली, ब्लूबेरीज, साखर आणि कस्टर्ड पावडर. दॅट्स ऑल. तर 0 मिनटं वेळ घालवता आपण आता सुरू करूया आपली स्ट्रॉबेरी कस्टर्ड पुडिंग. तर आपण आता स्ट्रॉबेरी पुडिंग बनवायला घेतो आहे. आणि स्ट्रॉबेरी पुडिंगमध्ये सर्वात स्टार्टिंगची स्टेप म्हणजे आपण दुधाला बॉईल करायचं. बॉईल केल्यानंतर त्याचा थोडासा पोर्शन जे आहे ते ह्या कस्टर्ड पावडरमध्ये टाकून त्याला मिक्स करायचं. तर पहिलं दूध बॉईल करून घेऊया. तर मी दुधाला कॉईलवरनं गॅसवर शिफ्ट केलं आहे, कारण की मला गॅसवर दूध केलेलं जास्त आवडतं. दूध काळं पडत नाही, दुधाला वास येत नाही कॉईलचा, कारण की कॉईलनी दूध जळायची शक्यता असते आणि पटकन करपतं ते दूध. आपल्या ह्याच्यामध्ये कसं आहे, हातामध्ये कंट्रोल्स आहेत, पटकन बारीक जास्त करू शकतो आपण गॅस. कॉईलचं तसं नाही, कॉईल थंड व्हायला पण वेळ घेते, गरम व्हायला पण वेळ घेते. म्हणून मी प्रेफर करतो दूध याच्यावरच बॉईल केलेलं. आता हे गरम झालेलं आहे. आता मी ह्याच्यातनं थोडंसं एक 2-3 करची कस्टर्ड पावडरमध्ये घालतो. दूध हे असं 1, 2, 3 मी घातलेलं आहे स्पून्स. आणि याला मी दुधाला थोडं बारीक करतो, जाळायला नको म्हणून स्टील. आता ह्या कस्टर्ड पावडरवाल्या दुधाला आपण प्रॉपर मिक्स करून घेऊया. याची कशी स्लरी बनते, ती स्लरी बनली का मग आपल्याला त्याच्यात घालायचं दुधामध्ये. मेक शुअर याच्यामध्ये कुठल्या गुठळ्या राहणार नाहीत. त्याच्यामध्ये गुठळ्या असतील तर तुम्ही अंड फेटायचं असतं विस्क, त्याच्याने पण तुम्ही फेटू शकता. पण मला तरी याच्यात काय गुठळ्या वाटत नाही, आता दिसत नाही आहे कुठं. वा, व्हॅनिलाचा फ्लेवर येतो आहे, बिकॉज मी व्हॅनिला फ्लेवरचं व्हॅनिलाचा सुगंध येतो आहे, कारण की मी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतली होती. आता ही जी स्लरी आहे ती तयार झालेली आहे. आता ही स्लरी आपण घालणार आहे या दुधामध्ये.
3 days later. तर आपलं कस्टर्ड बनवून तयार झालेलं आहे. मला एवढी त्याची थिक कन्सिस्टन्सीच बरी वाटते. आता मी याला एक काम करणार आहे, याला मी गाळणीमधून गाळून घेणार आहे आणि ते कस्टर्ड एका बोलमध्ये काढून त्याला थंड करणार आहे. आणि थंड म्हणजे 10-15 मिनटं थंड करून मग आपण प्लेटिंग करायला घेऊया आपलं पुडिंग, स्ट्रॉबेरी पुडिंग. ओके. Ooh, yeah. Like a sunrise horizon, always there, always shining, building me up with the song it's singing, filling my heart like I'm flying. You're always warm, always hold me, the biggest part of my story, healing my soul, help me feel completion, bringing my here to my glory. Yeah. It keeps pulling me back, it keeps pulling me back to you. It keeps pulling me back, yeah. It keeps pulling me back to you. It keeps pulling me back, yeah. It keeps pulling me back to you. Keeps pulling me back, it keeps pulling me back to you. Yeah. Never proud, never leaving. It won't ignore when I'm sinking. Can't let go even when I'm wandering. It won't give up on my journey. It won't forget any promise, but won't remember my failures. And never shame me, won't wanna hurt me, won't never fail me. It keeps pulling me. मित्रांनो, आपलं स्ट्रॉबेरी पुडिंग कस्टर्ड तयार आहे. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. मी तर येतं खाऊन बघणारच आहे, खाऊन काय तोडणार आहे पूर्ण मी याला. तर आय बिलीव्ह तुम्हाला पण हे आवडेल. प्लीज रेसिपी जी दिली आहे ती फॉलो करा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुमच्या व्हॅलेंटाईनला कसं वाटलं हे छोटंसं हँडमेड गिफ्ट. बिकॉज हँडमेड गिफ्ट आर ऑलवेज स्पेशल. आणि असं तुम्ही जर स्वतःहून काय करून दिलं तर मग छान. तर आय बिलीव्ह तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. तुमच्या व्हॅलेंटाईनला सांगा की हा माझा व्लॉग बघून तुम्ही ही रेसिपी केलेली आहेत ते. आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा तुमच्या व्हॅलेंटाईनला कसं वाटलं ते. तर आता मी पण ही डिश खाऊन घेतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हॅलेंटाईन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा परत एकदा आणि एन्जॉय करा. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय.